आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटी सांगली आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हॉटेल आयकॉन इन सांगली येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटी सांगलीचे संस्थापक सुरेश कुमार सकपाळ सर व हॉटेल आयकॉन इनचे मालक मिलिंद खिलारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कॅम्पसाठी उपस्थित सांगली मोबाईल व्हॅनच्या काउन्सिलर अंजली पाटील मॅडम आणि डॉक्टर विजय मसराज सर तसेच SSKचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. विशेष सहकार्य आयकॉन इनचे सर्व स्टाफ यांचं विशेष सहकार्य मिळालं. N24 न्यूज मराठी पलूस प्रतिनिधी अर्शद मुजावर. अंजली पाटील मॅडम ते विजय डॉक्टर साहेब पाटील सर आम्ही सगळे तुम्ही सांगतो सिव्हिल असतात सिव्हिल असतो आणि आपल्या म्हणजे सगळ्यांनी ते बोलवायचं कारण काय की आपण आज सगळ्यांनी मालकांनी किंवा मॅनेजर साहेबांनी सांगितलं म्हणून सगळेजण जमा झाला तपासणी केला, रक्ताची तपासणी केला, डोळ्याची तपासणी केला. तर आता तपासणी रक्ताची झालं तर तुम्हाला रक्त दिला तुम्ही फक्त काय काय केलं काय नाही कोणालाच माहीत नाही. म्हणजे मालकांनी सांगितलं म्हणून मी आलो. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात काय तर वेगवेगळं मराठी चालते ना तुम्हाला समजते नहीं पीछे वाले हिंदी वाले भी हैं ऐसा हिंदी होना चाहिए. कुछ समझ में नहीं आता है तो आप बोलिए, हिंदी में बात करिए, हम बात करेंगे. तर आम्ही मिरज सिव्हिल आणि सांगली सिव्हिल यांच्या माध्यमातून आपले आयकॉनचे मालक मिलिंद सर यांनी आपल्याला इथं कॅम्पसाठी बोलवलं. आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटी सांगली आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र मिरज यांच्या ह्याच्यानं आपण एक आजचा कार्यक्रम घेतला. आजच्या तपासणीमध्ये तुम्हाला शुगरची तपासणी केली, कावळीची तपासणी झाली, जे रक्तामध्ये जो आढळतो कावळी हेपॅटायटिस B म्हणतात त्याला त्याची तपासणी झाली, कोलेस्ट्रॉल क्रिएटिनची तपासणी झाली, जीवनची तपासणी झाली, गुप्तरोगाची तपासणी झाली आणि HIV झाली. आता गुप्तरोग आणि HIV म्हणजे गुप्तरोग जो आपल्याला समोरून दिसतो म्हणजे आता गुप्तरोग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुप्त ठिकाणी होतं ते गुप्तरोग. तर त्याचा अजून एक प्रकार आहे तो रक्तामध्ये आढळतो. त्याची लक्षणं दिसून येत नाही आपल्याला तर दिसते ते जर आपण लगेच उपचार करतो. मला इथं खाजवा लागलं मी जर लगेच उपचार करतो तर रक्तामध्ये जे आढळतो आपल्याला दिसून येत नाही. त्याची तोच प्रकार आहे सिफिलिस. तो रक्तामध्ये आढळतो आणि त्याची लक्षणं पण दिसून येत नाही कारण आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही. तो त्याची तपासणी केली. प्लस आपण जनरल चेकअप केलं त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा सर्दी ताप खोकला अंगदुखी काय असतील तर आपल्या विजय सरांनी तुम्हाला गोळ्या वगैरे सगळे दिले. तुम्हाला अजून काही जर त्रास असेल समजा कानाचा किंवा हाडाचा किंवा काय असेल तर त्यासाठी जर तुम्हाला काही जर माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर तपासणी करायची असेल तर सांगली सिव्हिल किंवा मिरज सिव्हिलला संपूर्ण सुरक्षा केंद्र म्हणून आपलं तिथं वर आल्यानंतर वर आपलं युनिट आहे. तिथं जरी आला कोणाला काही त्रास असेल तर तिथं तुम्हाला सगळी ही तपासणी आपण सगळी व्यवस्थित आम्ही मुफ्तमध्ये करून देतो म्हणजे फ्रीमध्ये करतो जवळजवळ. आणि जर समजा तुम्हाला कोणाला आणि त्यातल्या त्याचं आपलं मेन फोकस कसं आहे गुप्तरोग HIV आणि TB वर आपलं मेन फोकस आहे. गुप्तरोग आणि HIV वर आता कसं आहे सगळे लेडीज वगैरे असल्यामुळे आपण बोलायला कधी कधी लाजतो. म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून काय सांगायला लागलं ही माहिती असावी की आपण मी म्हणत नाही की आपल्यात कोणाला आहे किंवा असं म्हणत आपले शेजारी असतील आपले पाहुणे असतील किंवा आपल्या मित्रामध्ये कोणाला तर काय तर म्हणजे मित्रामध्ये कोणाला तरी शंका असेल किंवा काय तर माहिती पाहिजे तर त्यासाठी 1097-1097 जसं आपण MSEBला लाईट बिलावर कॉल करतो किंवा कुठल्या तरी त्यासाठी टोल फ्री नंबर आपण वापरतो तसा 1097 ह्या नंबरवर फोन केल्यानंतर आपल्याला HIV गुप्तरोगविषयी ही माहिती तुम्हाला संपूर्ण आणि फ्रीमध्ये ऐकायला मिळते. तर तुम्हाला जर ते ऐकायचे असेल किंवा काय असेल तर मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो. ऐकायचे आहे का तुम्हाला बघायचं आहे का तेव्हा माहिती भेटते का नाही ते हां बघायची. नंबर आहे मला फोन तुमचा स्पीकर कोणाचा चांगला आहे त्याचं देत आहे का माझं वापरून मी कोणाचं देणं असलं तर द्या माझ्या नंबरवरून जा. नमस्ते मला जरा HIV विषयी माहिती पाहिजे होती. HIV कसा पसरतो आणि कसा वाढतो? सांगलीमधून बोलतोय. माझं आता 43 आहे.
ओके, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपली माहितीची सर्व गोपनीय ठेवण्यात येते. तर HIV कारणाने होतो त्याचं पहिल्याचे कारण आहे तर असुरक्षित शारीरिक संबंध. HIV पॉझिटिव्ह व्यक्ती एक दुसऱ्या व्यक्तीसोबत विदाउट प्रोटेक्शनने संबंध झाले असतील तर HIV संक्रमण होतं. दुसरं आहे रक्त संक्रमण पासून. HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचं रक्त जर HIV निगेटिव्ह व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं असेल तर HIV संक्रमण होतं. तिसरा आहे संक्रमित सुईपासून. HIV पॉझिटिव्ह व्यक्तीची सुई जर HIV निगेटिव्ह व्यक्तीला वापरण्यामध्ये आली असेल तर HIV संक्रमण होतं. आणि चौथा आहे आईकडून बाळाला. HIV पॉझिटिव्ह जर गरोदर महिला असेल तर होणाऱ्या बाळाला पण HIVचं संक्रमण होत असतं. या 4 कारणांमध्ये कोणत्याच एखादा कॉन्टॅक्ट झाला असेल तर HIV होण्याचा चान्स. बरं चालते थँक्यू. अजून काय माहिती पाहिजे? नाही मॅडम बस ठीक आहे. म्हणजे माहिती म्हणून विचारत असता काही घटना घडलेली आहे? नाही माहिती म्हणून विचारत होतो. तर हा नंबर कुठे घेतलेला आहे? ते आमचे मित्र आहेत ते संस्थेमध्ये आधार NGO मध्ये त्यांनी दिला होता त्यासाठी मग मी माहितीसाठी कॉल केला होता. ओके ठीक आहे. जेव्हा माहितीची गरज पडली कॉल करायची असतात तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. ओके काय तर अजून काय आहे तर जाऊ? नाही ना मॅडम. ओके जर प्रश्न झाले असतील तर कॉल मी वेळेला पेपरसाठी ट्रान्सफर करते. दिलेली माहिती समाधानकारक होत असेल तर 3 वेळा अपडेट करून पण करते असं. ठीक आहे. ओके थँक्यू. ठीक है सर. आज से HIV और सेल्फन लबल हुआ है वो HIV और सिफिलिस, मतलब जो HIV और गुप्त रोग का हुआ है। और जो मुत्तुट के तरफ से हुआ है वो कोलेस्ट्रॉल का है, HbA1c का है, शुगर का है। वो शाम तक इधर ही रिपोर्ट दे जाएंगे। और HIV का और VDRL का जो है वो कल आपको सर आप देंगे ना? उद्या भेटेल आपल्याला. हाँ पुढच्या आठवड्यात. ओके, नेक्स्ट वीक में सर आकर देंगे, एक 2-4 दिन में आके मैं यहाँ पे दे दूंगा काउंटर पे. क्योंकि ये अलग अलग रिपोर्ट्स है। ठीक है। जो जीवन सर के पास से हुआ है वो आपको शाम तक हो. शुगर कोलेस्ट्रॉल क्रिएटिन आणि हेपॅटायटिस बी चे रिपोर्ट्स तुम्हाला संध्याकाळपर्यंत इथं काउंटरला देऊन जातील सर. शुगरचं कोलेस्ट्रॉल क्रिएटिन आणि हेपॅटायटिस बी चा रिपोर्ट ते तुम्ही कुठं पण गेला तरी दाखवू शकता. तुम्हाला समजलं? हो. हाँ, काय माहिती मिळाली? क्या समझ में आया वही बताओ. नहीं बोला जे काय असेल नहीं, तुम्हाला जे ऐसा समजलं नहीं, ना क्योंकि गलत जानकारी मिल गलत नहीं जाएगी. है, सही है जो बताया वो सही नहीं, है. क्या समझ में आया वो? जो भी है वो HIV अपने हिसाब से है. HIV कैसे फैलता है? अभी आता बताया. कसं झालं मॅडम हम्म. ते एकच फोन असल्यामुळे ते सगळ्यांना वही मैं पूछ रही हूँ. थँक्यू. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.